प्रामुख्यानं मी महाराष्ट्रातील ज्या एस टी स्टँडला भेट देतो, खरं तर अचानक पोचतो, त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती मला कळत असते. परंतु आमच्या डिपार्टमेंटनं ही म्हणजे दौरा हे ऑफिशियल केला असल्याकारणानं इकडे स्वच्छतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसलं, की मला ते जरा असं बोलतात ना, की एवढं स्वच्छता बघून मी अगदी भारावून गेलो की एवढी स्वच्छता म्हणजे माझ्या एस टी महामंडळाच्या शौचालयामध्ये, कॅन्टीनमध्ये जर होत असेल तर मग मला असं वाटतं की मला आजपासून मग पाहणी दौरे बंदच करावे लागतील. आणि नंतर मला कळलं की हे फक्त मंत्री येणार म्हणून हे एका रात्रीतून सगळं केलेलं आहे. आणि कॅन्टीनमध्ये मी बघितलं तर कॅन्टीनमध्ये जे रेड कार्ड होते, स्वच्छता होती, युनिफॉर्म होते, एवढे युनिफॉर्म चांगले होते, परत मास्क घातले होते, कॅप घातली होती, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या ज्या प्राथमिक गरजा आहेत. आणि एस टी महामंडळानं भाडेपट्ट्यानं कॅन्टीन जेव्हा दिलं त्यांना, तेव्हा ज्या काही उपाययोजना करायला सांगितल्या होत्या त्याचं सगळं पालन केलेलं होतं. पण एक महत्त्वाची उपाययोजना त्यांनी केली नव्हती की कॅन्टीनमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना हवं ते खाऊ द्या, परंतु गोरगरीब जे प्रवासी आहेत त्यांना 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळायला हवं. ही एस टी महामंडळाचं हे धोरण आहे की गोरगरीब प्रवासीसुद्धा एस टी महामंडळाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन पोटभर तो त्याचा नाश्ता झाला पाहिजे. आणि म्हणून ती योजना आम्ही चालू केली. त्या योजनेमध्ये हरताळ फासलेला आहे. उलट त्यांनी जे रेड कार्ड ते बोर्ड लावलं होतं त्यावर चिकटपट्टी चिटकवली होती आणि हवाच्या सव्वा रट होता. ठीक आहे, ते ज्यांना परवडतं त्यांनी ते खावं, आमची काही ना नाही आहे. परंतु 30 रुपयामध्ये भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी, अशा पद्धतीचं ती योजना आहे. त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे. त्यांना मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलं आहे. पहिली वेळ आहे, स्वच्छता दिसली आहे, म्हणजे प्रत्येक वेळी कारवाई करणं योग्यच आहे असं मला वाटत नाही. तरीसुद्धा ही जी त्यांनी गोष्ट अंमलात जर आणली नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सुलभ शौचालय मी बघितलं, स्वच्छ होतं. अनेक प्रवाशांनी मला तक्रार केली की 5 रुपये अंतिम प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी घेणं निश्चित झालेलं असताना 10 रुपये घेतलं जातं. महिलांकडनं मोफत त्यांना द्यायचं असं कबूल केलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडनं 5-5, 10-10 रुपये घेतले जातात. तर ते सुद्धा मी माझ्या ह्या भागातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यावर सुद्धा तुम्ही उद्यापासून लक्ष ठेवायला पाहिजे. प्रामुख्याने हे सगळं दुकानं त्यांचं मी बंद करणार आहे. 5 रुपये 10 रुपये घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः सांगितलं की मी दिवसाला 5,000 रुपये कलेक्शन करतो, म्हणजे दिवसाला 5,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये महिन्याचं कलेक्शन झालं. हा तो 5,000 रुपये स्वतःच्या तोंडून म्हणतो, म्हणजे 10,000 काही 20,000 पण होऊ शकेल, कारण एवढं मोठं एस टी स्टँड आहे. त्यामुळे ह्या सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली आहे चालवायला, ही सगळी महामंडळं आता ताब्यात घेणार आहे. आणि 1 जूनपासून राज्यातील सगळ्या एस टी डेपोवर प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय. कारण निर्णय आम्ही घेतलेला आहे की प्रसाधनगृहामध्ये 1ही रुपया आकारायचा नाही. तो सगळा जो खर्च आहे तो एस टी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू. कारण एस टी महामंडळामध्ये सर्वसामान्य प्रवाशांकडून आम्ही 2 रुपये जो 15 तारखेपासून स्वच्छता कर लावला आहे, त्या स्वच्छता कराच्या माध्यमातून तो खर्च आम्ही स्वतः त्यातून खर्च करू. प्रामुख्यानं हे एस टी महामंडळाची जी जागा आहे ते आज मला स्वच्छ दिसते, परंतु ते मी येण्याची वाट न बघता दर 4 तासांनी त्याची स्वच्छता कशी होईल यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे. तो 1 तारखेपासून 1 जूनपासून म्हणजे आमचा वर्धापन दिन आहे एस टी महामंडळाचा, त्या दिवसापासून तो कार्यान्वित होईल. म्हणजे एस टी महामंडळाचा हा जो परिसर आहे पूर्णपणे दर 4 तासांनी तो स्वच्छ केला जाईल. आणि त्याचबरोबर एस टीच्या ज्या घाण उडते रस्त्यावर, धुळीचं साम्राज्य पसरतं, त्यामुळे डेपोमधून निघत असताना मशीनच्या साहाय्यानं प्रत्येक डेपोमधली बस बाहेर निघण्यापूर्वी मशीनच्या साहाय्यानं ती स्वच्छ केली जाईल, तिला धुतलं जाईल. आतलं जे बसमध्ये काही लोक टरफलं टाकतात शेंगांची, काही लोक वडापावची कागदं टाकतात, समोसाची पाकिटं टाकतात, काही अजून दुसरे प्लास्टिक वगैरे टाकतात. तर प्रत्येक बसमध्ये 1 जूनपासून डस्टबिन ठेवलं जाईल. त्या डस्टबिनमध्येच प्रवाशांनी कचरा टाकायचा आहे. आतून सुद्धा ती बस पूर्णतः स्वच्छ केली जाईल. आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांच्या ज्या रूम आहेत त्या रूममध्ये गरम पाण्याची व्यवस्था नसते, ती गरम पाणीसुद्धा मोफत त्यांना दिलं जाईल. त्यांची जी रूम आहे ती स्वच्छ केली जाईल, स्टाफ रूम.
आणि त्याचबरोबर जे पानपोई आहे ती पानपोईसुद्धा आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला की म्हणजे ठेकेदाराला सांगितलेलं आहे की ते पानपोईची स्वच्छता ठेवणं, ते नळ चालू आहेत की नाही, एस टीकडे ज्या बसेस अवेलेबल असतील आणि अवेलेबल असलेल्या बसेसमधून ज्या ठिकाणची मागणी वाढत असेल त्यानुसार त्यांना ते देण्यात येईल. परंतु सर्वच्या सर्व AC बसेस देऊ शकत नाही. सर्वसामान्य प्रवाशांना उन्हाचा भार सहन ते करतात बिचारे, परंतु त्यांना ते AC बसचं भाडं जे परवडत नाही. त्यामुळे साध्या बसेससुद्धा ठेवल्या जातील आणि त्याचबरोबर जर वाढीव बसेस कुणाला हव्या असेल तर ह्या आम्ही 8,000 बसेस ह्या वर्षामध्ये घेतोय. प्रत्येक डेपोला आम्ही वाढीव बसेससुद्धा देऊ. GPS सिस्टीम ऑलरेडी लावलेली आहे, ती अजूनपर्यंत योग्य प्रकारे कार्यान्वित झालेली नाही. तो पण आम्ही कमांड कंट्रोल सेंटरमधनं GPS सेंटर आम्ही आता हे ज्या ठिकाणी ही यंत्रणा लावलेली आहे ती पण लवकरात लवकर कार्यान्वित करतोय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.